हरे कृष्ण फ्रेंड्स, आज आपण काढणार आहोत मोस. मोस काढण्यासाठी आधी आपल्याला सॅव्हलॉन किंवा डेटॉल हे पूर्ण जागा क्लीन करून घ्यायची आहे. जिथे जिथे मोस असेल तिथे तुम्ही बघू शकतात कसे छोटे मोठे मोस आहेत. तर आता आपण तिथे झॅलोफिन जेली लावून घेऊ. ती लोकल ॲनेस्थेशियाचं काम करते, म्हणजे तिथे थोडंसं पेन हे जे कमी होईल. तर त्याला आपल्याला लावून ठेवायचे, 1-2 मिनिट्स लावून ठेवायचे. त्यानंतर आपल्याला हातांना सॅनिटाईज करून घ्यायचं आहे. सॅनिटायझरने हात क्लीन केल्यानंतर आपली जी मशीन असते, तुम्हाला दाखवते मी कशी असते ती मशीन, आणि त्याला एक लिडल येते. तर आपण प्रत्येक वेळेस नवीन सुई अशी यूज करायची आहे. आणि जी मशीन असते त्याला पुढे एक स्क्रू सारखा रॉड असतो, त्याला ओपन करून त्यामध्ये ती जी आपली छोटी बारीकशी सुई आहे तिचं फ्रंटचं टोक ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघता अशा पद्धतीने ते अटॅच करायचं आहे. त्याला ओपन कसं करायचं तेही मी तुम्हाला दाखवते. हे एक ऑन करायचं बटन आहे. त्याचे फ्रिक्वेन्सीज असतात 1 लेवल ते 8-10 लेवलपर्यंत त्याच्या फ्रिक्वेन्सी असतात, पण 2 ते 3 लेवलपर्यंतच आपण वर्क करायचं आहे. जर खूपच मोठा मोस असेल तर तुम्ही 4 ते 5 पर्यंत घेऊ शकतात. असं या पद्धतीने त्याला स्क्रू हा असा काढायचा असतो आणि तुम्ही बघितलं तसं तुम्ही लावायचं ते. आता आपल्याला एक चिमटा घ्यायचा आहे. सर्व आपले जे टूल आहे त्यांना व्यवस्थित पद्धतीने सॅनिटाईज आणि स्टराईल करूनच यूज करायचं आहे. मग चिमट्यामध्ये ते पकडून ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय अशा पद्धतीने तुम्हाला ही मशीन आपल्याला चालवायची आहे. आणि साईडने असं सर्वीकडून मोस जो असतो ना त्याला चिमट्यात पकडून त्याला साईडने असं फक्त टच करायचं आहे. मग ते ऑटोमॅटिक कट होतं आणि ते साईडला एक बटन आहे त्याला प्रेस करून ठेवायचं आहे. जी मशीन आहे तिला आपल्याला पेन कसा पकडतो त्या पद्धतीने, ज्या पद्धतीने आपण पेन पकडतो अशा पद्धतीने तिला पकडायचं आहे. आणि जेव्हा ते बटन प्रेस करू तेव्हाच त्यातून ते इलेक्ट्रिक करंट असं निघेल आणि त्याच्याने ते बर्न होईल. मग ते मोस निघून जातात. अशा पद्धतीने आपण सर्व मोस काढून घ्यायचे. छोटे मोठे मोस असतात ते निघून जातात. आणि अजून एक आपल्याकडे दुसरी पण एक टेक्निक आहे. जे छोटे बारीक मोस असतात ना त्यांना मी तुम्हाला दाखवते की ते कसे काढायचे. तुम्ही बघू शकतात किती मोठे मोठे मोस आहे. मोस काढल्यावर हे परत रिटर्न येत नाही, पण हार्मोन्स प्रॉब्लेम असेल किंवा मग आतून बॉडीमध्ये काही इश्यू असेल तर मध्ये परत पण होऊ शकतात. मग त्याची गॅरंटी आपण घेत नाही. पण ज्यांना 1-2 मोसे आहे आणि अचानक आलेले मोसची आपण गॅरंटी घेत नाही. आता नेकवर बघू शकता तुम्ही कसे बारीक बारीक मोस आहेत, तर ते आपण थ्रेडने काढून घेतले. अशा पद्धतीने तुम्ही जसं आपण ॲब्रोचा धागा कैची तयार करतो ना अशा पद्धतीने करायचे आहे. स्किन व्यवस्थित पद्धतीने स्ट्रेच करून त्याला एक झटक्यामध्ये असं पटकन ओढून अशा पद्धतीने तुम्ही थ्रेडने पण काढू शकता. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.